एकदा बसून घ्यायला एकदा जाऊ दे एकदा बसून थोड़ा हाथ करा दादा ब्रेक वर थांबली गाडी भाई आधी मुलं आता समजा आजची कंडिशन काय नाही नाही झालं ते आता त्यांचं नाही ऐका दुसऱ्या गेल्यानंतर ते सर लोक काय म्हणते हे करू घ्या एक फोटो घेऊ द्या आम्हाला सगळे असे असे पांगून या सगळे चला पांगून या चल सगळे एकदम माणूस जीव राहिला आपल्याला एकट्यात चला हे मागवा चला असेच येते थोडे थोडे माग सारखं फोटो येते पुढे मी फोटो काढतो 2 मिनिटं सर्व प्रशासनाला आपण विटीत धरलं हे आपल्याला आपलं हे आंदोलन म्हणजे धाकटोडे साहेबांनी 1 तास मीटिंग लावलेली आहे तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाथडी शेवगाव हे मुजर प्रमुख आहेत यांच्या संग आपण बोलणार आहे ही एसटी आपल्याला थांबलीच पाहिजे शेवगाव पाथडी सर्व विद्यार्थ्यांना ही एसटी थांबणार आहे हे आपल्याला धाकटोडे साहेबांनी सांगितलेलं आहे काही अडचण असली आपण थोड्या दिवसात डबल आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला शाळेची वेळ कळते आम्हाला सर्व कळतं अरे तुला कळतं काय तू यायचं ना बाबा इथं मी पुण्याच्या एकला उच्चार करतो या ठिकाणी आमचं काय नातं पैठणवाल्याशी नाहीये पैठण आगार प्रमुख पैठण आगाराचे सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पण एक शेवगाव आणि पाथर्डी डिपोच्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या आगार प्रमुखांचा मी विचार करतो कारण तालुका आपला आहे आपल्या तालुक्यातून आगार प्रमुख आहे त्यांच्या ठिकाणी येण्याचं काम होतं त्यांनी यायला पाहिजे होतं विद्यालयाचे पत्र दिले गावकऱ्याचे पत्र दिले वेगळी प्रकारची वागणूक दिली जाते मुलांना जर कधी इथं जर 7 वाजता असलं तर मुलं इथं 11 वाजता थांबतात
त्याच्यावर नियोजन नाही आगार प्रमुखांचं. तिकडून मी जर शाळा सुटली घोटणवरून तर मुलाला यायला शनिवारी 3 ते 4 वाजतात. अरे बाबांना तुम्हाला मुलं नाहीत का? तुमच्या मुलं तर इंग्लिश स्कूलला या, ते जर उपाशी मारायला लागलं तर तुम्ही काय करता? तुमच्याकडे पैसा आहे. आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतीतले कामं सोडून दरवेळेस जायचं, दरवेळेस आणायचं. आमची एक विनंती आहे माझी गावकऱ्याच्या वतीने, अजून काही शाहूगाव आगार प्रमुख आले नाही आणि ते येऊस्तर त्यांच्याकडून लेखी घेऊस्तर या ठिकाणी आम्ही आंदोलन काय सोडणार नाही. त्यांना येऊ द्या, त्यांच्याशी व्यवस्थित आपण चर्चा करू आणि त्यांच्याकडून लेखी घेतल्या बिगर आपण काय सोडवणारच नाहीये. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक या गोष्टीला झालेत कमीत कमी 2 ते 3 वर्ष. काय सांगतो तिथं आगार प्रमुखाकडे गेलो का आगार प्रमुख असे शाहूगावच्या गाळे कबाट डोक्याला पेन लावणार आणि बसणार. पाहू करू बोलू अरे बाबा काय करू, काहीतरी ऍक्शन घ्या ना बाबा. हो तहसीलदारकडे गेलं तर तहसीलदार 10 मिनिटात अधिकाऱ्याला बोलतो बाबा हा माणूस कशाला आला याचं काम कर, तुमचं काम आहे. हा त्याच्यामुळं मी सांगतो इथून कोणी जायचं नाही, यायचं नाही. पैठणवाल्यावर अजिबात रोष काढायचा नाहीये, फक्त शाहूगाव पाथडीवर रोष काढायचा. गाडीत गर्दी नसताना सुद्धा इथं गाड्या थांबित नाहीत. मी पैठणवाल्यांची परिस्थिती पाहतो. तिकून येणाऱ्या गाड्या असो किंवा इकून येणारे असो सर्व प्रेमाने बोलणार, प्रेमाने किती गर्दी असली तरी दादा बाबा करून आणणार. पण हे 2 डेपोचे आपल्याला काय आणत नाही. त्याच्यामुळे आता त्या अधिकाऱ्यांनी आले तर आपण कसल्याच प्रकारे काही सोडणार नाही. पोलीस कर्मचारी आगार प्रमुख येणं भाग होतं पण ते काय आले नाही, येतील, वेळ लागेल. सर्व प्रवाशांची मी माफी मागतो, कारण लेकरा बाळाचे काम आहे, ते का वैयक्तिक काही काम नाही आहे राजकीय. त्याच्यामुळे थोडा वेळ धरा आणि मी एवढंच बोलतो आगार प्रमुखाला कुठल्याही प्रकारे गाडी आणि आंदोलन सुटणार नाही. धन्यवाद.